ओके. खासदार विनायक राऊत म्हणजे माजी खासदार विनायक राऊत आणि आत्ताचे नगरसेवक गीतेश राऊत यांची जी पत्नी आहे त्या गिरिजा राऊत यांनी जे काही आरोप केले आणि त्याच्यावर जिल्ह्यात जे काही गलिच्छ राजकारण सुरू आहे त्या संदर्भात खरं तर आम्ही आज तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहोत. खरं सांगायला गेलं तर हा सगळा कौटुंबिक वादाचा विषय आहे. प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी कौटुंबिक वाद असतात, परंतु ते आपण चव्हाट्यावर आणत नाही. मुळात अशा कुठल्या गोष्टी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या घरातल्या असो किंवा सामान्य माणसांच्या घरातल्या त्याचा कुठेही भांडवल करू नये या मताची आम्ही आहोत. खरं सांगायला गेलं तर सत्ताधाऱ्यांच्या घरात पूर्वीही असेच प्रश्न होते, कौटुंबिक वाद होते आणि आजही आहेत. परंतु शिवसेनेच्या वतीने त्याचं कधीच राजकारण केलं गेलं नाही किंवा भांडवल केलं गेलं नाही. मुळात 2023मध्ये बाहेर पडलेल्या गिरिजा राऊत आज 2026मध्ये येऊन का तक्रार करत आहेत हा तर खरंच सगळ्यांसारखा आम्हालाही प्रश्न पडलेला आहे. कारण जेव्हा त्या बाहेर पडल्या त्याच वेळेला त्यांनी ही तक्रार करायला हवी होती असं आमचं मत आहे. मग इतका काळ का त्या थांबल्या, की ते नगरसेवक होण्याची वाट बघत होत्या, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. पण तरी देखील हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे आणि म्हणून या सगळ्या विषयात जिल्ह्यामध्ये जे काही गलिच्छ राजकारण सुरू आहे ते राजकारण त्वरित थांबवावं अशी आमची इच्छा आहे. कारण या सगळ्याच्या मागे कुठेतरी एक राजकारणाचा किंवा षडयंत्राचा वास येतो. महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यात अनेक विषय आहेत, या देशात अनेक विषय आहेत, पण त्या कुठल्याही विषयात इकडच्या महिलांनी आवाज उठवलेला नाही. अगदी भोंदूबाबाचा जरी विषय घेतला तर राज्य महिला आयोगाची अध्यक्ष ही भोंदूबाबाकडे जात होती. तिच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता ह्या कधी रस्त्यावर उतरल्या नाहीत. अगदी मणिपूरमध्ये महिलांची नग्नधिंड निघाली, तिच्या विरोधात कधी आल्या नाही. कोपर्डीच्या मुलीला न्याय मिळाला नाही, त्या संदर्भात कधी आवाज उठवला नाही. जिल्ह्यातले अनेक प्रकरणं आहेत, सावंतवाडीतलं चव्हाणाचं प्रकरण असेल, दिशा चौकेकरचं प्रकरण असेल, या विषयात न्याय मिळावा यासाठी कधी ह्या बाहेर आल्या नाही. आणि जेव्हा खासदार विनायक राऊतांची सून जेव्हा एखादा अशी प्रेस घेते, सोशल मीडियावर आपले विषय टाकते, त्यावेळेला मात्र स्पर्धा लागते की कशा पद्धतीने त्यांना आपण आणखीन घायाळ करू किंवा कशी त्यांची बदनामी करता येईल. मुळात राजकारणाचा हा हेतू कधीच नसतो. समाजात अनेक विषय आहेत, त्या विषयाबद्दल आवाज उठवण्यासाठी ह्या कधीही बाहेर आलेल्या नाहीत. आणि म्हणून आम्हाला वाटतं की हे जे काही गलिच्छ राजकारण चाललं आहे हे यांनी त्वरित थांबवावं. आज पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींचा आज आपण बघितला तर विषय 92 लाख महिलांना वंचित करण्यात आल्या लाडक्या बहीण योजनेतनं त्या बाद झालेल्या आहेत. किंवा 3,500 कोटी रुपयाचा कुठे खर्च झाले, कॅगच्या अहवालात ते कुठे होत नाही आहे किंवा राज्य सरकार ते सांगू शकत नाही आहे की ते पैसे कुठे गेले. म्हणजे हे असे अनेक विषय असताना या विषयाला कधीही हात न घालता जे काही चाललेलं आहे, एखाद्याच्या घरातला कौटुंबिक विषय जो चाललेला आहे त्या विषयात हात घालायचा, त्याचं राजकारण करायचं, हे जे काही राजकारणाची हीन पातळी जी जिल्ह्यात गाठली जाते ती त्वरित थांबवली जावी. नाहीतर त्याला तशाच पद्धतीचं उत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीकडून देण्यात येईल. कारण आम्ही सुसंस्कृत आहोत म्हणून आम्ही कोणाच्याही कुटुंबात शिरत नाही. जे काही समाजातले विषय ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि आमचंही त्यांना आवाहन आहे की तुम्हीसुद्धा या विषयात पडू नका. जे काय आहे ते भविष्यात येताना ठरवलं जाईल. दुसरं असं की गिरिजा राऊत जेव्हा म्हणतात की मला बाबाकडे घेऊन गेले आणि माझ्यावर त्रास केला, आज सगळी गोष्ट ही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्याच्यात मॅडम किंवा मी बोलण्याचा किंवा समाजालाही बोलण्याचा काहीही अधिकार नाही. पण जाता जाता एकच सांगते, जेव्हा ते असं म्हणतात की मला भोंदूबाबाकडे घेऊन गेले तेव्हा माझे आईवडील माझ्यासोबत होते, तेव्हा हाही विचार येतो, जर मग भोंदूबाबांकडे जाताना तुमचे आईवडील तुमच्यासोबत होते याचा अर्थ आमचे राऊतसाहेब आणि कुटुंबीय जसे दोषी आहेत असं त्या म्हणतात, तसं मग त्यांचे आईवडीलही दोषी ठरत नाहीत का, याचंसुद्धा उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाचं जे काय राजकारण आहे ते त्यांनी थांबवावं. खासदारांची, गीतेश राऊत यांची आणि एकूणच शिवसेनेची जी बदनामी चालू आहे ती त्वरित थांबवावी असं आमचं त्यांना आवाहन आहे. नमस्कार. सन्माननीय माजी खासदार विनायक राऊतसाहेब यांच्या सुनबाई आणि मुंबईचे नगरसेवक विद्यमान आपले गीतेश राऊत यांच्या पत्नी यांनी जी राऊत कुटुंबीय यांच्या विरोधात जी तक्रार केलेली आहे अत्याचाराच्या बाबत, याच्याविषयी बोलण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी ही प्रेस घेत आहोत. आम्ही एक सांगू इच्छिते की सर्वप्रथम की गिरिजा राऊत यांचं लग्न 2017 साली झालं. 2017पासून त्या 23 सालापर्यंत त्या त्यांच्या घरीच होत्या आणि त्याच्यानंतर 2023 नंतर ते आज 26 सालापर्यंत ते आपल्या आईवडील यांच्या समवेत आहेत. मग आज त्यांना 2023 सालापासून ते 26पर्यंत 3 वर्ष ही आपल्यावर होणाऱ्या अत्याचार झाले असतील तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी हे 3 वर्षाचा कालावधी
का लागला हा एक प्रश्न सर्व समाजात आणि आम्हालासुद्धा सर्व महिला भगिनींना पडलेला आहे. दुसरं सांगायचं गेलं तर आज त्या सांगतायत की आपल्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेले आहेत. हे होत असताना सुद्धा एक सुशिक्षित त्या स्वतःसुद्धा एक सुशिक्षित आहेत. मग एक सुशिक्षित महिला एवढी 3 वर्षाचा कालावधी घेऊ शकते का खरं अन्याय झाला तर? मग माझं मत आहे की याच्यामध्ये एक अदृश्य शक्ती आहे की त्यांना पुढे आणून एक खोटे नाटे आरोप सन्माननीय राऊतसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियावर करत आहे हे मी ठाम या ठिकाणी सांगू इच्छिते. आमच्या या जिल्ह्याच्या आमच्या विरोधी पक्षाच्या ज्या महिला भगिनी आहेत, अनेक मला वाटतं 8 दिवस त्यांचं सतत चालू आहे आंदोलनं करणं, स्टेटमेंट देणं. तर मला वाटतं हे विनायकजी राऊत साहेबांच्या विरोधात ते स्टेटमेंट देत आहे, सगळं करत आहेत. परंतु यांच्यासुद्धा एक चढावड आहे की मी स्टेटमेंट देऊन मी मोठी होते की तू मोठे होते. या गलिच्छपणाचं राजकारण या ठिकाणी चालले. या महिला भगिनींना मी सांगू इच्छितो, तुमच्याप्रमाणे आम्हीसुद्धा महिला भगिनी आहोत. त्यामुळे या कौटुंबिक वादामध्ये कुठेतरी राजकारण आणून या समाजामध्ये विनायकी रावसाहेब यांचं कुठे नाव कमी म्हणजे कुठेतरी एका गलिच्छ पातळीवर नेण्याचं तुम्ही काम करू नका. कारण आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नावर आपण सगळ्या सिंधुवर्षीय भगिनी एकत्र येऊनसुद्धा आवाज उठवू शकतो. जिल्ह्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे ड्रग्सचा विळखा आहे, तरुणी या विळख्याकडे ओढल्या जात आहे, दारूचा विषय आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये महिलांवर अत्याचार आहे. आता तुम्हाला सांगायला गेलं तर गेल्या वर्षीचं आता वर्ष झालं सावंतवाडीचं चव्हाण प्रकरण, त्यामध्ये मी स्वतः आंदोलनात होती. त्या ठिकाणी सावंतवाडी जिल्ह्यातल्या एका महिलेने आवाज उठवला नाही. किंवा वेंगुर्ल्याचं दिशा चौकेकर प्रकरण असेल, सावंतवाडी 2 वर्षापूर्वीचं बांदेकर असेल, असे अनेक जिल्ह्याचं किती प्रकरणं सांगू शकते की अशा बाबतीत एक महिला भगिनी म्हणून आपण सुद्धा आवाज उठवणं गरजेचं होतं. म्हणजे या विषयात एकही शब्द या कोणत्याही महिला भगिनीने काढलेला नाही. आणि आजच यांना हा पुळका काय येतो की हे गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की न्यायालयीन प्रविष्ट आहे आणि पोलीस यंत्रणा याच्यावर सक्षमपणे आपण काम करत आहेत की याचा शोध लावत आहेत. मग अशा गलिच्छपणे राजकारण करून आपण त्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम करू नये. आणि ही गोष्ट राजकारण करण्यापेक्षा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खाली आणण्यापेक्षा आपण एक या जिल्ह्यासाठी चांगलं काम करूया. कारण जिल्ह्याचे प्रश्न आहेत, राज्याचे प्रश्न आहेत अनेक. त्या ठिकाणी जर काम केलं तर आपल्या सगळ्यांना एक चांगलं समाधान मिळेल. परंतु यापुढे या महिला भगिनींना सांगेन की आम्हाला ज्याने ओपन चॅलेंज दिलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या महिला मूग गिळून गप्प का, हा प्रश्न ज्याने करूच नाही. आम्ही सुशिक्षित आहोत, आम्हालासुद्धा अनेक याविषयी राजकारण नेत्यांच्या अनेक या जिल्ह्यातले गोष्टी कौटुंबिक कलह माहिती आहेत. परंतु आपण सुसंस्कृत महिला भगिनी आहेत, कौटुंबिक कलह असतो त्या ठिकाणी कुटुंबानेच तो मिटवायचा असतो, त्यामध्ये राजकारण आणायचं नसतं. हे आम्हाला एवढं ज्ञात आहे. त्यामुळे ह्या विषयात आम्ही कधी पडलो नाही. यापुढे कौटुंबिक कलहात कोणाच्या आम्ही राजकीय नेत्यांच्या जाणार नाही. कारण कौटुंबिक विषय असतो. त्यामुळे या महिला भगिनींना पुन्हा एकदा सांगते, या जिल्ह्याचे ज्यावेळी तुम्ही प्रश्न घेऊन पुढे असाल त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत येतो. ज्या जिल्ह्यातले प्रश्न आपण नेऊया पुढे, एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तर 3 बोटं ही आपल्याकडे येतात. याचंही प्रत्येकाने भान ठेवावं आणि प्रत्येकाने आपल्या पूर्व इतिहास तपासून पाहावा की माझा पूर्व इतिहास काय आहे हे तपासून पाहिलं तर मला वाटतं हे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर किंवा अशा नेत्यांवर राजकारणावर किंवा टीका टिप्पणी करू शकणार नाही. एवढं ज्या ठिकाणी मी सांगू इच्छिते. आणि सर्व न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे ह्या गोष्टी, त्यामुळे आम्ही जास्त काही या विषयात बोलू इच्छित नाही. न्यायदेवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि पोलीस यंत्रणेवर आमचा विश्वास आहे की योग्य तो निर्णय न्यायदेवतांनी देतील. एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छिते.